सर्वांना सस्नेह नमस्कार। माझा गाव माझी बातमी या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की लोकसभेच्या निवडणुका होत आहेत। मी सोमनाथ घोरपडे, मी सासकलमधून बोलतोय। आताच नुकतंच माझ्या या ठिकाणी समाजामध्ये मटण वाटण्यात आलेलं आहे। मित्रांनो, लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रशासन सर्वांनी मतदान करावं, 100% मतदान व्हावं यासाठी सर्व विभाग कार्यरत आहेत। अनेकदा रॅली काढतायत, लोकांमध्ये प्रचार करतायत। असं करत असताना लोकांना कोणत्या तरी गोष्टीचं आमिष दाखवून भाजपचे काही कार्यकर्ते आमच्या या ठिकाणी बौद्ध समाजामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन 1-1 किलो मटणाची पिशवी देण्याचं काम केलेलं आहे। त्यामुळं निवडणूक आयोग असेल, पोलीस प्रशासन असेल, मी या दोघांना पण विनंती करतो की सदर व्यक्तीवरती, सदर जे कुणी वाटलेलं आहे त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे। मित्रांनो, लोकशाहीची निवडणूक आहे, हा उत्सव आहे, एक मोठा उत्सव आहे। इथं आपण लोकप्रतिनिधी, लायक प्रतिनिधी निवडतोय आणि हे निवडत असताना या ठिकाणी अशा पद्धतीनं लोकांना मटण वगैरे वाटून काही आमिष दाखवून त्याचं मतदान खरेदी करण्याचं काम केलं जात आहे। तर त्याला प्रतिबंध बसला पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे। लोकशाही जर अशा पद्धतीनं आमिषाला बळी पडून लोकांना जर भूलथापा देऊन अशा पद्धतीनं या ठिकाणी निवडणुका जर होणार असतील तर लोकांना भविष्यामध्ये अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी चालणार आहेत का? हे लोकशाही अबाधित ठेवणार आहेत का? असे अनेक प्रश्न आहेत। त्यामुळे संबंधित व्यक्तींवरती, कार्यकर्त्यांवरती कारवाई करावी अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतोय। आता जरी या ठिकाणी आपण पोलीस प्रशासन, निवडणूक आयोगाचे लोक आले तरी आपल्याला कळेल की प्रत्येकाच्या घरोघरी मटण देण्यात आलेलं आहे। आंबेडकरी समाज हा स्वाभिमानी समाज आहे, कुठल्याही आमिषाला तो बळी पडणार नाही। परंतु अशा पद्धतीने या ठिकाणी जर मटण वाटलं जात असेल आणि कमळाला मतदान करा असं सांगितलं जात असेल तर या ठिकाणी हा लोकशाहीचा खून आहे। आणि त्यामुळं मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्याला विनंती करतो की संबंधितांवरती कारवाई करण्यात यावी अशी आपल्याला मी नम्र विनंती आहे। धन्यवाद।